पाहत आहात SB9 मराठी, समस्त बहुजनांचा आधार। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। आता बातमी समोर येते पलूसमधून। पलूस बुर्ली या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली। नवपरिवर्तन मंडळ बुर्ली व पंचशील मित्र मंडळ बुर्ली यांच्या वतीने जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली। या जयंतीच्या अनुषंगाने बुर्ली गाव या ठिकाणी आरोग्य शिबिराचे नियोजन करण्यात आले होते। बुर्ली गावातील नागरिकांकडून या शिबिरासाठी भरभरून प्रतिसाद देण्यात आला। या जयंतीसाठी प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले दलित महासंघ मोहिते गट सांगली जिल्हा संपर्क प्रमुख युनुस भैया कोल्हापुरे, राज्याध्यक्ष कामगार आघाडी निशांत आवळेकर, गुरुनाथ दाबडे, मोहित यशवंत, सुरेश पवार, पत्रकार सुजित भाऊ खोत, जयंतीसाठी सर्व प्रमुख पदाधिकारी तसेच सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता। बुर्ली गावामध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव पार पडत आहे आणि या कार्यक्रमाला या पंचशील मित्र मंडळाने आरोग्य शिबिर आयोजित केले। या आरोग्य शिबिरासाठी आमचे सांगली जिल्हा संपर्क प्रमुख युनुस भैया तसेच आमचे पैलवान आणि सर्व बुर्लीतील नागरिक आणि मित्रबंधू एकत्र येऊन हा सामाजिक उपक्रम चांगल्या आणि व्यवस्थित पद्धतीने चालू आहे हे बघून खरंच बरं वाटलं। समाजात इथून पुढे असे छोटे मोठे उपक्रम आपण राबवत राहूया आणि तुम्हाला जे काही मदत लागेल असतील असतील आमच्याकडे तुम्ही रात्री 12 वाजता जरी आला तरी ते तुम्हाला सहकार्य करतील आणि इथून पुढचे जे काही सामाजिक कार्य असतील काय असतील याच्यामध्ये आपण सगळे एकमेक हातामध्ये हात घालून थोडी वाटचाल करूया एवढं बोलून मी थांबतो। जय हिंद। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपण पंचशील मित्र मंडळ बुर्ली इथे बुद्धविहार येथे जमलेलो आहे। सर्वांनी चांगला उपक्रम राबवलेला आहे आरोग्य शिबिराचा। सगळ्या आम्हाला इथं बोलवलं त्याच्याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत। मंडळाच्या निमंत्रणाला मान देऊन युनुस भैया तसेच निशांत आवळेकर साहेब तसेच मोहित साहेब आणि त्यांच्या समवेत आलेले सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आमच्या मंडळाच्या निमंत्रणाला मान देऊन आले त्याबद्दल आमचं पंचशील मित्र मंडळाच्या वतीनं तसंच आमच्या बुर्ली गावाच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो।